भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 22। यावद् देतान् निरीक्षेऽहं योद्धुकामान् नवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यम् अस्मिन् रण समुद्यमे। अर्जुन अच्युताला म्हणजे कृष्णाला म्हणाला की कृपया माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन चला मागच्या श्लोकामध्ये, आणि जेणेकरून युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या आणि ज्यांच्याशी मला या भयंकर शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये संघर्ष करावयाचा आहे त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन। श्रीकृष्ण जरी पूर्ण पुरुषोत्तम श्री भगवान असले तरी अहेतुकी कृपेमुळे ते आपल्या मित्राची सेवा करीतच होते। ते आपल्या भक्तावरील प्रेमात कधीही चुकत नाहीत, म्हणून त्यांना या ठिकाणी अच्युत असे संबोधण्यात आले आहे। सारथी या नात्याने त्यांना अर्जुनाच्या आदेशाचे पालन करावे लागत असे आणि हे करण्यात त्यांनी कधीच संकोच केला नाही। यासाठीच त्यांना अच्युत म्हणून संबोधण्यात आले आहे। जरी त्यांनी आपल्या भक्ताचे सारथ्य स्वीकारले होते तरी त्यांच्या परमस्थानास कोणीच आव्हान देऊ शकत नाही। सर्व परिस्थितीत ते सर्व इंद्रियांचे स्वामी पुरुषोत्तम श्री भगवान ऋषिकेश आहेत। भगवंत आणि त्यांचा सेवक यांच्यामधील संबंध अत्यंत मधुर आणि दिव्य असतो। सेवक हा भगवंताची सेवा करण्यात सदैव तत्पर असतो आणि भगवंतही सतत आपल्या भक्ताची सेवा करण्याची संधीच पाहत असतात। भगवंत स्वतः आदेश देण्यापेक्षा शुद्ध भक्तांना स्वतःपेक्षा ज्येष्ठतेचे स्थान देऊन त्यांचा आदेश स्वीकारण्यात अधिक आनंद मिळवतात। भगवंत स्वामी असल्याने प्रत्येक जण त्यांच्या आज्ञेखाली असतो आणि त्यांना आज्ञा देणारा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीच नाही। परंतु आपला शुद्ध भक्त आपल्याला आज्ञा देत असल्याचे पाहून त्यांना दिव्यानंद होतो। वस्तुतः ते सर्व परिस्थितीत अच्युत असले तरीही भक्ताचा भाव पाहून तेही आनंदित होतात। यासाठीच युद्धभूमीवरील उपस्थित ज्येष्ठ व्यक्तींना पाहण्यास ज्यावेळेस अर्जुन उत्सुक होता, रणांगणावर शांततेचा प्रयत्न करण्याचा जरी प्रश्नच नव्हता, तरी त्या व्यक्तींना पुन्हा पाहण्याची आणि एका अनावश्यक युद्धाची मागणी करण्यात ते किती कृतनिश्चयी आहे हेही पाहण्याची त्याची इच्छा होती। जय योगेश्वर, जय श्रीकृष्ण।